एक श्रद्धेचा भाव आणि एक वेगळं आकर्षण हे दगडूशेठ गणपतीचं आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं नेहमीच राहिलं आहे. आजही आपण पाहतो 10 दिवसात लाखोंच्या संख्येनं भाविक इथे येतात. एक श्रद्धा आहे, एक भक्तीचा भाव असतो आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा मी खरं तर मनापासून त्यांना धन्यवाद देणं अभिनंदन आहे, कारण की इतकी चांगली व्यवस्था असते, इतकं चांगल्या पद्धतीने नियोजन 10 दिवसांचं इथं असतं की इतक्या मोठ्या प्रमाणात लोक आल्यानंतरसुद्धा प्रत्येकाला बाप्पाचं दर्शन घेता येतं, बाप्पाला पाहता येतं, हे सगळं हा अनुभव घेता येतो. आणि ही परंपरा कायम जपण्यामध्ये पुण्याच्या गणेश उत्सवाची ट्रस्टचा खूप मोठा वाटा आहे. मी मनापासून त्यांच्या सर्व कार्याला आणि केवळ गणेश उत्सवच नाही, वर्षभरात अनेक उपक्रम सुरू असतात. सामाजिक विधायक स्वरूपाचे खूप मोठे मोठे प्रकल्प आज ट्रस्टच्या माध्यमातून राबवले जातात. खरं तर गणेश उत्सवाची कल्पनाच ही आहे की समाजाच्या हिताचं, समाजाच्या फायद्याचं, समाजाला अपेक्षित अशा पद्धतीचं कार्य गणेश उत्सव मंडळाकडनं व्हावं. तेच काम ट्रस्टच्या माध्यमातून चालतं. त्यामुळे पुणेकरांना निश्चितपणे त्याचा एक भाव आहे की देशभरामध्ये आज गणपतीच्या या बाप्पाचं एक वेगळा भाव आहे, भक्ती आहे, श्रद्धा आहे. आणि त्यात आज मी माझ्या सहपरिवारासह या ठिकाणी दर्शनाला आलो. खूप बरं वाटतं की शेवटी आणि मागतानासुद्धा आपण शेवटी काय मागतो की समाजात काम करणारे आपण माणसं आहोत. त्यामुळे समाजाच्या हिताचं, समाजा भल्याचं आज गणपती बाप्पा म्हणजे विघ्नहर्ता म्हणतो आपण, संकट दूर करणारी देवता आहे. त्यामुळे समाजावरती कुठलं संकट येऊ नये, समाजाचं रक्षण कर, समाजाला सर्व बांधवांना, देशवासियांना हे बाप्पा तुझे आशीर्वाद राहू दे, हीच मागणी देवाला आज केली.